आता इथे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, भाजप नेत्यांचा या आंदोलनाला इतका तीव्र विरोध का आहे? या विरोधाच्या पाठीमागे नेमके कारण काय आहे? काय षडयंत्र दडले आहे? या मागचे खरे षडयंत्र हे आहे की सरकारला शिक्षणाचे पूर्णपणे बाजारीकरण करायचे आहे. जेव्हा राष्ट्रीय स्तरावरील सरकारी परीक्षा यंत्रणा अपयशी ठरते, तेव्हा त्याचा थेट फायदा मोठ्या कॉर्पोरेट शिक्षण संस्थांना आणि प्रायव्हेट कोचिंग लॉबीला होत असतो. अब्जावधी रुपयांची उलाढाल असणारी ही लॉबी कोणाच्या असताना चालते हे वेगळं कोणाला सांगायची गरज नाही. दुसरं मोठे षडयंत्र म्हणजे नॅरेटिव्ह कंट्रोल. या सरकारला देशात अशी पिढी हवी आहे जी कधीच नोकरीवर किंवा भ्रष्टाचारावरती बोलणार नाही किंवा प्रश्न विचारणार नाही. तरुणांनी फक्त जात, धर्म आणि खोट्या राष्ट्रवादाच्या मुद्द्यांवरतीच मतं द्यावी. पण जेव्हा अभिजित दिपके सारखा तरुण आकडेवारीसह जंतर मंतरवरती उभा राहतो, तेव्हा सरकारचा हा पोकळ अजेंडा कोलमडून पडतो. म्हणूनच या आंदोलनाला थेट अराजकतावादी ठरवण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. आंबेडकरांचं पुस्तक घेऊन गेलो तुम्ही, त्यांना म्हणायचं जे आंबेडकरांना फॉलो करतात ते अराजक असतात. जे भीमचे घोषणा देत होतो मी, त्यांना हे म्हणायचं जे भीमच्या घोषणा अराजकता आहे. देवेंद्र फडणवीस जे आपले मुख्यमंत्री आहे त्यांनी थोडा ना विचार करावा. ते युपीचे मुख्यमंत्री नाही, ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे. जो महाराष्ट्र प्रोग्रेसिव्ह आहे, सेक्युलर आहे, पुरोगामी विचारांचा आहे. ते कसं काय जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतायत, जे भीमचे घोषणा देतात, त्यांना कसं काय ते अराजक म्हणू शकतात? मला लाज वाटते जे स्टेटमेंट आले त्यावरनं. देवेंद्रजी, संविधानाची आणि घटनात्मक संस्थांची आठवण तुम्हाला फक्त तेव्हाच येते का जेव्हा एखादा तरुण स्वतःच्या हक्कांसाठी रस्त्यावरती उतरतो, जेव्हा तुमच्याच राजवटीत एनटीए सारख्या संस्था भ्रष्टाचाराचे अड्डे बनतात, 24 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याची होळी केली जाते आणि शेकडो विद्यार्थी आत्महत्या करतात, तेव्हा त्या संस्थांचा डोळे झाकून बचाव करणे हाच तुमचा संविधानाचा सन्मान करणे आहे का? तुमच्या दृष्टिकोनातून अराजकता कशाला म्हणायचं? रात्रीच्या अंधारात लोकशाहीचा गळा घोटून सरकारी पाडणे ही अराजकता नाही का? जेव्हा एक विद्यार्थी संविधानाचे पुस्तक हातात घेऊन न्याय मागतो, तेव्हा तुम्हाला त्यात अराजकता दिसते. पण जेव्हा पेपर फोडणारे गुन्हेगार मोकाट फिरतात, तेव्हा तुम्हाला काय व्यवस्था दिसते का? जी व्यवस्था गरिबाच्या पोराला शिक्षण नाकारते, ती उकडून फेकून देण्याचीच सध्या गरज आहे. आणि हा अधिकार याच देशातील संविधानाने या तरुणांना दिला आहे. भ्रष्ट संस्थेवरती अविश्वास दाखवणे संविधानाचा अपमान नसून तो खऱ्या अर्थाने लोकशाहीचाच विजय आहे. हे सरकार केवळ तरुणांना फसवते असं नाही, तर तळागाळातील प्रत्येक माणसाची फसवणूक होत आहे. मोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ केली जातात, पण सामान्य माणसाला महागाईच्या खाईत लुटले जाते. काल जंतर मंतरवरती जमलेली ती गर्दी कोणत्या एका जातीची नव्हती, ती या देशाचे भविष्य होते. त्याच्या हातात कॉक्रोचचे मास्क होते, कारण व्यवस्थेनं त्यांना कीड समजण्याची चूक केली. पण याच तरुणांनी दाखवून दिले की जर ते एकवटले तर सत्तेचे मोठमोठे बुरुज देखील जमीनदोस्त करू शकतात.